नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत भेंडी मसाला. तर सर्वप्रथम आपण ह्या भेंड्या अशा धुवून घ्यायच्या स्वच्छ. त्यानंतर आपण त्याला अशा उभ्या ह्याच्यात कट करणार आहोत. पातळ पातळ स्लायसेसमध्ये कट करणार आहोत. नंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे खोबरे आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर शेंगदाणेही भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडंसं बेसन. बेसनही आपण भाजून घेणार आहोत. बेसन भाजून झाल्यानंतर आपण त्याला थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूया. थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यात थोडी लाल मिरची, थोडंसं हिंग, मीठ, गूळ आणि लिंबाचा रस टाकणार आहोत. त्यानंतर त्याला असं बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर आपण चिरलेल्या भेंडीमध्ये हे वाटण त्यात मिक्स करून घेणार आहोत. आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया. नंतर त्यात टाकूया मोहरी, जिरे, हिरवी मिरची, लाल तिखट. त्याच्यानंतर आपण भेंडीही टाकून घेणार आहोत. भेंडीला असं हलवून घ्यायचंय छानपैकी. हलवून झाल्यानंतर आपण थोड्या वेळ त्याच्यावरती झाकणही ठेवणार आहोत. झाकण ठेवून त्याला आपण 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर वाफ काढून घेऊया. हे तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर परत एकदा आपण त्याला हलवून परत एकदा थोडंसं झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून आपली भेंडी शिजली जाईल. तर तयार आहे आपली भेंडी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.